महाराष्ट्रातील लाखो बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। आचारसंहितेमुळे रखडलेले लाडकी बहीण योजनेचे हप्ते आता निवडणुकीच्या निकालानंतर बहिणींच्या खात्यामध्ये वितरित केले जात आहेत। काल रात्रीपासून बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज बहिणींना आला आहे। लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। आज महाराष्ट्रातील लाखो बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आहे। महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। हप्ता जमा झाल्याचा मेसेज देखील महिलांच्या मोबाईलवर आलेला आहे। काही महिलांना काल संध्याकाळपासून अकाउंट क्रेडिटेड विथ 3000 रुपये असे मेसेज येत आहेत, तर काही महिलांना सकाळी मेसेज आले आहेत। नोव्हेंबर महिन्याचे 1500 आणि डिसेंबर महिन्याचे 1500 असे 3000 रुपये सोडण्यात आले। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी स्पष्ट सांगितलं होतं की निवडणुका निकालानंतर लगेचच महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील, परंतु लाडक्या बहिणींनो अजूनपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर लक्षपूर्वक पहा की तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डीबीटी मार्फत हे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होत असतात। त्यामुळे तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला काय करायचे आहे हे पहा, कारण 31 डिसेंबर पर्यंत हे पैसे महिलांच्या खात्यावर वितरित होणार असल्याचं सांगण्यात आले। जर तुम्ही ई-केवायसी प्रोसेस पूर्ण केली असेल तरी देखील तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कारण आज महाराष्ट्रामध्ये 2.5 कोटी महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करणार असल्याचं सांगण्यात आलं। तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री तुम्हाला असेल तर लक्षपूर्वक पहा की कोणकोणत्या महिलांना आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत आहे। ज्यांना हे दोन्ही हप्ते मिळत आहेत त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम ही ट्रान्सफर केली जात आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक पहा की तुमचं बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालाय का। लवकरात लवकर सरकारने सांगितलेलं काम पूर्ण करणाऱ्या महिलांना 2.5 कोटी महिलांना एकत्रित पैसे हे मिळत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक तुमचं बँक खातं तपासा। जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर लवकरात लवकर सरकारने सांगितलेलं एक महत्त्वाचं काम करून घ्या, कारण 2.5 कोटी महिलांना एकाच वेळी पैसे पाठवणं हे सरकारला शक्य नसतं। त्यामुळे सरकारने टप्प्याटप्प्यामध्ये हे पैसे महिलांच्या खात्यावर सोडण्याचा निर्णय घेतलाय। 31 डिसेंबर पर्यंत हे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत। ज्या महिलांचं नारी शक्ती दूत ॲपमध्ये अर्जाची स्थिती त्यांनी चेक केली असेल त्या महिलांना अप्रूव्डचा मेसेज हा दिसलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आज महिलांच्या खात्यावर जमा होत असताना नेमकं कोणकोणत्या महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले आहेत ते आपण पाहणार आहोत। सरकारने अखेर आता निवडणुकांच्या निकालानंतर हप्ता वाटपाला सुरुवात केली आहे। त्यामुळे आपण पाहणारच आहोत की कोणत्या बहिणींना हप्ता मिळत आहे। लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला 31 डिसेंबर पर्यंत हप्ता मिळाला नाही तर तुम्हाला जानेवारीमध्ये मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जानेवारी असे तिन्ही हप्ते एकत्रित 4500 रुपये देखील मिळू शकतात। बऱ्याच जणांकडून बोललं जात होतं की लाडकी बहीण योजना ही आता बंद होणार आहे, परंतु अशी कोणतीही गोष्ट घडलेली नाहीये। आचारसंहितेमुळे हप्ते थांबले होते, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शब्द दिला होता की निकाल लागताच पैसे महिलांच्या खात्यावर जमा होतील आणि अगदी तसंच घडत आहे। हे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत कॉम्बो इन्स्टॉलमेंटमध्ये, म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचे 1500 आणि डिसेंबर महिन्याचे 1500 असे एकत्रित पैसे हे काल रात्रीपासून महिलांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे। काही महिलांना सकाळीच पैसे मिळाले आहेत। तुम्हाला अजूनपर्यंत 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप आज पार पडत आहे ते लक्षपूर्वक पहा। लाडक्या बहिणींनो सरकारने 31 डिसेंबर पर्यंत डेडलाईन दिली आहे, त्यामुळे सर्व 2.5 कोटी महिलांना 31 डिसेंबर पर्यंत पैसे मिळू शकतात असं देखील सांगण्यात आलं आहे। पण लाडक्या बहिणींनो महिलांचं स्टेटस हा अप्रूव्ड दाखवत आहे। अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा आज मिळालेला आहे। काही महिलांना रात्री मेसेज आले तर काही महिलांना सकाळी मेसेज आलेत, परंतु तुम्हाला अजूनपर्यंत मेसेज आला नसेल तर तुम्हाला तुमचं बेनिफिशरी स्टेटस चेक करावं लागणार आहे। मग लाडक्या बहिणींनो हे स्टेटस कसं चेक करायचं आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे, आज तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत का हे देखील आपण पाहणार आहोत। कारण आज महाराष्ट्रातील 2.5 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करत असल्याचं स्वतः तुमच्या लाडक्या भावाने सांगितलंय। आणि आता निवडणुकानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हप्ता सोडणार असल्याचं बोलले होते। अगदी तोच शब्द तुमच्या भावाने पाळला असून एकत्रित पैसे हे महिलांच्या खात्यावर सोडण्यात आले आहेत। लाडक्या बहिणींनो तुम्ही ज्या क्षणाची वाट बघत होता तो क्षण आला आहे। निवडणुका झाल्यानंतर आणि निकाल लागल्यानंतर सरकारने आपला शब्द पाळला। तुमच्या बँक खात्यामध्ये पटापट पैसे जमा झाल्याचा मेसेज येत आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3000 रुपये आता महिलांच्या खात्यावर वितरित केले जात आहेत। लाडक्या बहिणींनो जर तुमची ई-केवायसी
KYC अपूर्ण राहिली असेल तर तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत एक महत्त्वाचं काम पूर्ण करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर काही लाडक्या बहिणींचे तांत्रिक प्रॉब्लेम देखील होत असतात, त्यामुळे देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावर हप्ता उशिरा जमा होत असतो. लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही KYC प्रोसेस पूर्ण केली असेल आणि तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळाला नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. काही वेळेस तांत्रिक अडचण देखील घडत असते आणि तुमचं बँक खातं ॲक्टिवेट नसलं तरी देखील हप्ता जमा होत नाही. अनेक अडचणी निर्माण होत असतात, त्यामुळे हप्ता उशिरा जमा होत असतो. त्यामुळे जर तुम्हाला अजूनपर्यंत हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडे नारी शक्ती दूत ॲप असेल तर त्या अर्जाची तपासणी तुम्ही तिथे करू शकता. म्हणजेच त्या ॲपवर गेल्यावरती तुम्हाला तुमचा अर्ज दिसेल. तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत तुमच्या खात्यावर पैसे मिळणार आहेत का नाही हे कळेल, कारण नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये 31 डिसेंबरपर्यंत खात्यावर सोडणार असल्याचं सांगण्यात आले. 3000 रुपयाचा लाभ हा 31 डिसेंबरपर्यंत महिलांना मिळू शकतो. परंतु लाडक्या बहिणींनो, आज कोणत्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला, त्याचबरोबर कोणकोणत्या महिलांना काल रात्रीपासून पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे हे आपण पाहणार आहोत. एकत्रित दोन्ही हप्ते सर्व महिलांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, परंतु हे पैसे जमा होत असताना पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या महिला पात्र ठरल्यात हे पहा. आज हप्ता वाटपाला सुरुवात झाली असल्यामुळे महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत, परंतु हे पैसे जमा होत असताना पात्र ठरलेल्या महिलांनाच या पैशाचा लाभ मिळत आहे. सरकारने विशिष्ट महिलांची यादी तयार केली आहे आणि ही यादी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. ज्या महिला पात्र ठरल्या आहेत त्यांचं बेनिफिशरी स्टेटस हे ॲक्टिव्ह करण्यात आलं आहे आणि त्या महिलांचं स्टेटस हे ॲप्रूव्ड दिसत आहे. त्याच महिलांच्या खात्यावरती आज पैसे जमा होत आहेत आणि त्यांचं स्टेटस हे ॲप्रूव्ड दिसत आहे. त्या महिला पात्र ठरल्या आहेत, त्यांना काल रात्रीपासून पैसे मिळत आहेत. सकाळी देखील काही महिलांना पैसे मिळालेत. मग कोणत्या महिला यासाठी पात्र ठरल्या आहेत ते आपण पाहणार आहोत. लाडक्या बहिणींनो, तुम्ही KYC प्रोसेस कंप्लीट केलेली असेल आणि तुमच्या प्रोसेसमध्ये कोणतीही चूक झाली नसेल तर तुम्हाला काल रात्री पैसे जमा झाल्याचा मेसेज आला असेल. त्याचबरोबर ज्या महिलांचं आधार लिंकिंग ॲक्टिवेटेड आहे, त्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक आहे, अशा महिलांच्या खात्यामध्ये सकाळी पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही लाडक्या बहिणींचं बँक सेटिंग हे डिॲक्टिवेटेड होतं, त्यामुळे त्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण होतात. अशा महिलांना काल रात्री पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला नाही आहे. त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन स्टेटस चेक केलेलं आहे, त्या महिलांचं स्टेटस जर ॲप्रूव्ड असेल तर त्या महिलांच्या खात्यावर सकाळी पैसे जमा झाले आहेत. मग महिलांनो, तुम्ही KYC प्रोसेस कंप्लीट केलेली असेल तरी देखील ती पूर्ण यशस्वी झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला. नोव्हेंबर महिन्याचे आणि डिसेंबर महिन्याचे पैसे हे निवडणुकीनंतर एकत्रित तुमच्या खात्यावर जमा झाले आहेत. तुमच्या लाडक्या भावाने आचारसंहिता संपल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते एकत्रित देण्याचा शब्द दिला होता आणि तो शब्द त्यांनी पाळला. लाडक्या बहिणींनो, अशा कोणत्या महिला आहेत की त्यांनी KYC प्रोसेस कंप्लीट करून सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ त्यांना मिळाला नाही? लाडक्या बहिणींनो, काही वेळेस काय होतं की तुम्ही KYC प्रोसेस कंप्लीट केलेली असते, परंतु तुमच्या बँकेच्या काही तांत्रिक अडचणी निर्माण होतात, त्यामुळे पैसे हे तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर होत नाहीत. बेनिफिशरी स्टेटस ॲक्टिव्ह दाखवत असलं तरी बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होत असताना अनेक अडचणी निर्माण झाल्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता उशिरा जमा होतो आणि यावेळेस तर बघायला गेलं तर दोन्ही हप्ते एकत्र सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन्ही हप्ते जमा होत असताना बरेच प्रॉब्लेम झाले आहेत, त्यामुळे तांत्रिक अडचण देखील निर्माण झाली असेल, त्यामुळे तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले नसतील. जर तुम्ही KYC प्रोसेस कंप्लीट केली असेल तर घाबरून जाण्याचं काहीही गरज नाही, कारण 31 डिसेंबरपर्यंत ही अंतिम मुदत सरकारने ठरवली आहे. 31 डिसेंबरपर्यंत महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. ज्या दिवशी तुमचं बेनिफिशरी स्टेटस हे ॲप्रूव्ड दाखवणार आहे, अगदी त्याच दिवशी तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. आत्ताच काही महिलांना 5 मिनिटापूर्वी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपये क्रेडिट झाल्याचा मेसेज आला आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही सर्वात मोठी अपडेट ठरू शकते, कारण आता बऱ्याच महिलांचे अर्ज हे ॲप्रूव्ड दाखवत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील इतरही महिलांना आज सकाळपासून पैसे जमा झाल्याचा मेसेज येत आहे. हळूहळू सर्व महिलांचे स्टेटस हे ॲप्रूव्ड केले जाणार आहेत. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पात्र महिलांचे अर्ज आता ॲप्रूव्ड केले जात आहेत. ज्या महिला पात्र ठरणार आहेत त्यांचं बेनिफिट
बेनिफिशरी स्टेटस अप्रूव्ड दाखवेल आणि त्या महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होतील. 3,000 रुपयाची रक्कम ही काल रात्रीपासून त्या महिलांच्या खात्यामध्ये वितरित होत आहे. आज सकाळपासून काही महिलांना पैसे मिळालेले आहेत. आज दिवसभरामध्ये कोणत्याही क्षणी त्या महिलांच्या खात्यावर पैसे सोडण्यात येणार आहेत. रात्री देखील महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित होत आहे.